उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये आता ज्या पद्धतीनं घाऊक अशी पक्षांतरं होत आहेत, त्याच्यातला एक विषय समोर असा आलेला आहे, ओबीसी को न्याय नहीं मिला, पिछड़ा जाती को न्याय नहीं मिला. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जे 5 वर्षापासून एखाद्या पक्षाबरोबर सत्तेमध्ये बसतात, मंत्रिपदी बसतात, त्या सगळ्याचा फायदा घेतात आणि निवडणुकीच्या तोंडावर त्यांना अचानक साक्षात्कार होतो की आपल्या जातीचं काही भलं झालेलं नाही. आता ह्याच्यामध्ये एक म्हणजे गृहीत अशी जी अंधश्रद्धा आहे, म्हणून आम्ही तसं शीर्षक पण तसं दिलेलं आहे, ते की ज्या जातीचा नेता आहे त्या जातीच्या नेत्याला प्रत्यक्ष त्या पदावरती बसवलं म्हणजे तो त्या जातीचं भलं करतो. वास्तविक आज तागायत असं सिद्ध झालेलं नाही की एखादा नेता त्या जातीचा बसवला म्हणजे त्या जातीवरचे जो काही अन्याय अत्याचार होतो त्याच्यामध्ये कुठेतरी घट होते. निदान आकडेवारी तशी समोर आलेली नाही. उदाहरणार्थ आपल्याकडे अशी पद्धत आहे की आदिवासी विकास हे जे काही मंत्रालय आहे ते शक्यतो एसटी म्हणजे ट्राईब्समधून, आदिवासींमधून जो कोणी निवडून आलेला आहे त्याच्यापैकी एखाद्याला द्यावं. असं केल्याच्या नंतर त्या खात्यातला भ्रष्टाचार कमी झालेला आहे असं समोर आलेलं आहे का? किंवा दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाज कल्याण विभाग हा शक्यतो दलित नेत्यांना दिला जातो. असं केल्याच्या नंतर त्या विभागातला जो भ्रष्टाचार आहे तो कमी झाल्याचं किंवा त्या विभागामध्ये त्या जातीवरती अन्याय कमी झाल्याचं काही समोर आलेलं आहे का? काही कुठं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हे नेते जेव्हा असं म्हणतात त्यांच्या हे लक्षात येत नाही की कुठलाही SC ST साठी ज्या जागा राखीव आहे त्याच्यातून निवडून आलेला कुणीही माणूस त्याला फक्त दलितांनी, त्याला फक्त ओबीसीनी मतदान केलेलं नसतं. तू त्यांच्यापैकी एक आहेस म्हणून ज्या मतदारसंघात उभा आहे त्या मतदारसंघातल्या सगळ्या प्रौढ मतदारांनी की ते सगळ्या जाती धर्माचे असो त्यांनी मतदान केलेलं असतं आणि मगच तो निवडून येतो. म्हणजे हा जो बौद्धिक भ्रम सगळे पसरवतात आणि माध्यमं पण पुढे चालवतात, विचारवंत पण त्याप्रमाणे विश्लेषण करतात, हे याचं उत्तर देत नाहीत की जो कोणी निवडून आलेला आपल्याकडचा कुठल्याही जातीचा माणूस असो, SC ST साठी आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते लोकसभेपर्यंत सगळीकडे राखीव जागा आहेत. ओबीसीचा जो प्रश्न होता तो नंतर मंडल आयोगाच्या नंतर निघाला, समोर आला आणि आता त्याच्यावर काही ठिकाणी वाद चालू आहे. ओबीसी SC ST यांच्यासाठी ज्या ज्या आणि जिथं जिथं जशा पद्धतीनं राखीव जागा आहेत त्या त्या ठिकाणाहून त्यांचेच प्रतिनिधी पक्ष कुठलाही असो निवडून आलेले आहेत. मग असं असताना त्याच्यावरती अन्याय झाला ह्या शब्दाला म्हणजे वैयक्तिक ह्याच्यावरती जो काही अन्याय झाला असेल, ह्याचं काहीतरी इगो दुखावला गेला असेल म्हणून तो सरळ असं सांगतो की जातीचंच त्याच्यामध्ये अडचण झालेली आहे म्हणून. ह्याचं ह्यांनी उत्तर द्यावं. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे जो वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग आपल्याकडे झाला होता, मागच्या काही व्हिडिओमध्ये आम्ही त्याचा आवर्जून उल्लेख केला होता, त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ पण तेव्हा केला होता. त्यांनी एवढी मोठी यादी काढली ज्यांना प्रमुख म्हणता येतील म्हणजे ज्यांची लोकसंख्या किमान दखल घ्यावी अशी 1-2 नाही 1200 जाती आहेत. जाती, उपजाती, पोटजाती ह्या सगळ्याची जर बेरीज केली तर प्रत्येक जातीचा एक म्हणलं तर तसं 1200च्या 1200 तुम्हाला खासदार दिल्लीमध्ये बसवावे लागते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या त्या जातीचे म्हणून वेगळे प्रश्न आहेत असं तुम्हाला कसं काय म्हणता येतं? ज्या जातींवरती जाणीवपूर्वक अन्याय केला गेला असं SC आणि STच्या दलित जाती आणि जमातींच्या संदर्भामध्ये काही अंशी हे अजूनही खरं आहे. पण ह्याच्या शिवायच्या ज्या सगळ्या ओबीसी सगट जाती आहेत त्यांचे म्हणून काही अशी वेगळी कामं आता शिल्लक राहिलेली आहेत का? किंवा जे परंपरेनं चालत आणणारी कामं होती ते ती करत आहेत का? म्हणजे जातीचं भलं ह्या नावानं जो खुळखुळा वाजवला जातो ते नेमकं काय आहे? म्हणजे आता ओबीसीचा विचार करूयात की जो सुतार वर्षानुवर्ष परंपरेनं सुतारकीचं काम करत होता त्याला ओबीसी हे नावाचं सातत्याला ते शिक्का चिटकला आणि ओबीसी म्हणून तो एका ठिकाणी शिक्षक म्हणून लागला किंवा ओबीसी ज्या ठिकाणी राखीव जागा आहे त्या ठिकाणाहून तो निवडून आला. म्हणजे तो काय आता म्हणजे काय सुताराच्यासाठी काम करणार आहे का तो? किंवा सुतार जो सुतारकीचं कामच करत नाही मग त्या जातीच्या लोकांचं काम म्हणजे नेमकं काम काय? म्हणजे आपल्याकडे हा जो गोंधळ घातला जातो ना आणि हे कसं आहे माहिती आहे का की एखाद्या माणसाला स्वतःला त्या पदावरती बसायचं असतं तेवढ्यापुरतं तो बोलतो. म्हणजे आत्ता सध्या ज्या पदावरती सगळ्यात देशाचा सर्वोच्च लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान बसलेला आहे, राष्ट्रपती आहे, लोकसभेचा सभापती आहे, उपराष्ट्रपती आहे, लोकसभेचा उपसभापती उपाध्यक्ष आहे, हे 5ही पदं बहुजनांना, दलितांना, ओबीसींना दिल्या गेलेली सध्या. मग तुम्ही असं म्हणणार आहात का? मग असं दिल्याच्या नंतर म्हणजे तुमच्या भाषेमध्ये दलितांना प्रतिनिधित्व दिलं, आदिवासींना प्रतिनिधित्व दिलं, ओबीसींना प्रतिनिधित्व दिलं वेगवेगळ्या पक्षांनी. मी इथं कुठल्या एका पक्षाचं नाव घेत नाही. हे सगळं झाल्याच्या नंतर
पुन्हा असं जेव्हा बोंब केल्या जाते की बाबा दलितांना स्थान दिलं नाही, दलितांना अन्याय केला जातो, ओबीसीवर अन्याय केला जातो, म्हणजे ह्याचे नेमकी आकडेवारी काय आहे? कुठल्या वस्तुस्थितीच्या आधारावरती तुम्ही हे असं म्हणू शकता? जो दावा प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजनमध्ये केला होता की अमुक तमुक जातीचा आमदार निवडून आला नाही, अमुक तमुक जातीचा खासदार निवडून आला नाही, मग ते हे सांगत नाहीत की ज्या एखाद्या जातीचा आमदार खासदार अशा पद्धतीनं निवडून आलेला आहे म्हणजे त्या जातीचे प्रश्न सुटलेले आहेत का? औरंगाबाद शहराचा खासदार दलितांपैकी आहे, ही काही जागा दलितांसाठी राखीव नाही, पूर्वी होते म्हणजे शिवसेनेचे खासदार, ते निवडून आल्याच्या नंतर या मतदारसंघातले दलितांचे प्रश्न मिटलेत किंवा त्या दलितांमधल्या ज्या जातीमध्ये येतात त्यांचे प्रश्न मिटले असं घडते का काही? त्याचं काही उत्तरे सांगत नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर पूर्वीचा जो गावगाडा होता, प्रत्येक जात जमात त्याच्या विशिष्ट कामाशी बांधील होती, त्याच्यामध्ये अडकलेली होती, बाकीचे रस्ते त्यांना खुले नव्हते. आता इतक्या वर्षानंतर स्वातंत्र्याची 75 वर्ष होत आलेली आहेत, आता बहुतांश ठिकाणी आपापली जात जमातीचा जो काही व्यवसाय होता तो सोडून लोक दुसरी कामं करायला लागलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये परत तुम्ही जेव्हा जातीवरती अन्याय, जातीच्या संदर्भातली कामं म्हणून जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही धूळफेक करायला लागलात. म्हणजे जो धोबी ह्या जातीमध्ये पोटजातीमध्ये जन्मलेला असेल तो आता ड्राय क्लिनिंगचं आणि इस्त्रीचंच काम करत असेल, कपडे स्वच्छ करण्याचं काम करत असं नाही, दुसराही माणूस कोणीतरी ते काम करत असेल म्हणजे मग, किंवा जो न्हावी म्हणून ज्या जातीमध्ये जन्मला असेल त्यानंच फक्त आता सलून टाकलं असेल असं नाही, बाकीच्यांनी पण त्या ब्युटी पार्लरचा आणि त्या हेअर कटिंगचा कोर्स शिकलेला असेल आणि त्याप्रमाणे तो काम करत असेल. एकेकाळी हे सगळं त्याच्यामध्ये अडकलेलं होतं म्हणून आपण त्या पद्धतीनं त्या जातीचे म्हणून काही प्रश्न असं मांडत होतो. आता ती तशी परिस्थिती उरलेली नाही. तसं असताना सुद्धा परत तुम्ही, आणि विशेषतः हे राजकीय दृष्ट्याच तुम्हाला आढळतं की एखाद्या ठिकाणी म्हणजे वैयक्तिक एखाद्या माणसाला प्रतिनिधित्व नाही मिळालं किंवा त्याला एखादी जात जमात ही ओबीसी मधून SC ST मध्ये टाकणे किंवा ती बाकीच्या कशामध्ये टाकणे, ह्याच्यासाठी ज्या मारामाऱ्या चालतात ज्या पद्धतीने, म्हणजे धनगरांचं आरक्षण कशामध्ये मोजायचं, म्हणजे हे सगळे अशा एखाद्या आभासी आणि त्या गोष्टी, आणि बरोबर निवडणुकीच्या तोंडावरती हे विषय समोर येतात. आणि वारंवार म्हणजे एखाद्या पक्षाला, आता जो त्यांनी आरोप केलेला आहे की भाजप हा ओबीसीच्या विरोधातला आणि काय दलितांच्या विरोधातला पक्ष आहे. वास्तविक समजा जर तुम्ही एखाद्या माणसाला प्रतिनिधित्व देणे म्हणजेच जर त्या जातीचं कल्याण म्हणत असाल तर त्या पद्धतीने ह्यांनी त्याचे तसे तितक्या जातीचे उमेदवार दिलेले आहेत. म्हणजे आता तर वर्तन असं झालेलं आहे की जेव्हा भाजपची पहिली यादी जाहीर झाली उत्तर प्रदेशमधली, त्यांनी प्रत्यक्ष जातीनिहाय आकडे सांगितले. म्हणजे एकतर हा जो आक्रस्ताळा प्रचार होता त्याला दुसरीकडून दिलेलं दुप्पट आक्रस्ताळं उत्तर हे, की तुम्ही जर म्हणत असाल की बाबा ह्या जातीवरती अन्याय झाला तर हे सांगतील की बघा आमच्या ह्याच्यामध्ये 40-50 कसे ओबीसी आहेत, 20-25 कसे दलित आहेत, ठाकूर किती आहेत, ब्राह्मण किती आहेत, बनिया किती आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे. आणि ह्याला तथाकथित आपल्याकडचे सगळे विद्वान गपचूप बसतात. वास्तविक पाहता तुम्ही ज्या जागा घटनेने SC ST साठी राखीव दिलेल्या आहेत किंवा दुसऱ्या कुठल्या कारणानं काही ठिकाणी OBC साठी पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागा राखीव आहेत, त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाला त्या जातीचा उमेदवार उभा करावा लागतो. ह्याच्याशिवाय बाकीच्या सगळ्या जागा सगळ्यांसाठी खुल्या आहेत आणि तोही उमेदवार मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे समजा या औरंगाबाद मतदारसंघातून AIMIMचे इम्तियाज जलील निवडून आले असतील तर याचा अर्थ असा होत नाही की ते फक्त मुस्लिमांचे खासदार आहेत, किंवा ज्या SC ST जागेमधून एखादा दलित निवडून आलेला असेल, एखादा आदिवासी ST जागेतून निवडून आला असेल, याचा अर्थ असा होत नाही की तो फक्त आदिवासींचं प्रतिनिधित्व करतो. तुमच्या जातीचं प्रतिनिधित्व तुमचाच माणूस करतो. ही जी अंधश्रद्धा पाळली जाते ती सोयीप्रमाणे आहे. म्हणजे ती काही नेत्यांचा त्यांचा वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी, म्हणजे बरं जुन्या भाषेत बोलायचं झालं तर त्या जातीमधले ब्राह्मण तयार करण्याची ही पद्धत आहे. ह्याच्या नेमकं उलट प्रत्यक्ष एखाद्या जाती जमातीशी संबंधित जर विषय असेल तर त्याची सोडवणूक कशी करावी. खरं तर आज असे विषय फार थोडे उरलेले आहेत की एखाद्या जातीशीच फक्त निगडीत आहेत. जातीशी संबंधित तुम्ही जर काम करणार असाल तर तुम्हाला त्या जातीचा प्रश्न म्हणून मांडण्याचा हक्क आहे. आज आपल्या जातीची चौकट मोडून प्रत्येकजण बाकी सगळं काम करायला स्वतंत्र आहे. अशा पार्श्वभूमीवरती परत तुम्ही जर जातीचेच प्रश्न म्हणून उपस्थित करणार असाल आणि जातीचे प्रश्न प्रतीकामध्ये, म्हणजे एखादा दलित माणूस बसवला म्हणजेच दलितांना न्याय भेटला, आदिवासी पदावरती बसवला म्हणजेच आदिवासींना न्याय भेटला, मुसलमान उपमुख्यमंत्री पाहिजे अशी अर्वाच्य मागणी ओवेसींनी केलेली होती.
म्हणजे ह्या सगळ्याच्या पाठीमागं जी अंधश्रद्धा आहे की माझ्या जातीचा, माझ्या धर्माचा माणूसच माझं भलं करतो, आम्ही तर दुर्दैवाने त्याला उलटं असं म्हणतो की त्या जातीचा, त्या जमातीचा, त्या धर्माचा माणूस नेमल्यावरती तो त्यांच्यावरती अन्याय करायला मोकळा होतो. की जे कालच्या दलितांच्या म्हणजे त्या बलात्काराच्या प्रश्नावरती होतं, त्याच्यावर मी उदाहरण आवर्जून सांगितलेलं होतं की ज्या दलित जातीपैकी ज्याच्यावरती बलात्कार झाला ती आणि ज्यानं केलं ती, दोघंही एका दलित जातीत गेल्यामुळे तो प्रश्न पूर्णपणे मिटवला गेला. ही एका प्रकारे विकृती आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून ह्याची जाणीव ठेवली पाहिजे. जातीतला माणूस जातीचं भलं करतो असं राजकीय सामाजिकदृष्ट्या चुकूनही सिद्ध झालेलं नाही. इथंच थांबूयात. धन्यवाद.